जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पळत अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। फोडाफोडीमुळे लोकसभेत भाजपाला जनतेने नाकारले, तीच जनता आता विधानसभेतही त्यांना नाकारेल आणि राज्यात सत्तांतरण होईल। प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी आणि त्यांना कॅबिनेटमधून स्थान देण्याची जबाबदारी ही माझी राहील, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे। आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे बुधवारी आयोजित सभेत ते बोलत होते। बोरवेलच्या पाण्यावरून दोघांनी महिलेला शिवीगाळ व मारहाण करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना मंगळवारी नगर तालुक्यातील एका गावात घडली। या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सतीश भगवान खरसे व संतोष भगवान खरसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। फिर्यादी घरी असताना संशयित आरोपी त्यांच्या घरासमोर आले व तू आमचे बोरवेलचे पाणी घ्यायचे नाहीस, पाणी तुझ्या बापाचे आहे काय असे म्हणून फिर्यादीला मारहाण केली, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, शिवीगाळ करून तुला व तुझ्या मुलाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। अधिक तपास पोलीस अंमलदार सरोदे करत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके यांनी निमगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार संदेश कारले यांच्यावर सडकून टीका केली होती। त्यास निमगावकरांनी संदेश कारले यांचे गावात ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत जंगी स्वागत केले। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून खासदार लंके यांच्या टीकेला निमगावकरांनी मोठी चपराक दिल्याचं बोललं जातंय। सत्तेसाठी अनेक पक्ष बदलणाऱ्यांनी एकेकाळचा समृद्ध राहता तालुका उद्ध्वस्त केला आहे। ही सत्ताधाऱ्यांची टोळी उद्ध्वस्त करण्यासाठीच प्रभावती घोगरे यांच्या रूपाने जनता सरसावली आहे। निळवंडे धरण व कालव्यांची कामे ही फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केली असल्याचं स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले। राहता येथील वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। तिळवंतेली समाजाच्या मागण्या घेऊन ज्या वेळी गेलो त्यावेळी कधीही रिकाम्या हाताने परत आलो नाही। कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या मंदिरासाठी आमदार आशुतोष काळे यांचे योगदान आहे। त्यामुळे अडचणी सोडवणारा व भावनांची कदर करणाऱ्या आमदार काळे यांच्या पाठीशी कोपरगाव मतदारसंघातील संपूर्ण तिळवंतेली समाज खंबीरपणे उभे राहणार असल्याचं तिळवंतेली समाजाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष रमेश गवळी यांनी म्हटलं आहे। ज्यांनी आपल्या बुरानगर गावातील तुळजाभवानी माता मंदिराच्या पुजाऱ्यावरून स्वपक्षाचे माजी खासदार स्वर्गवासी दिलीप गांधी यांच्या मुलाला नको त्या भाषेत दमदाटी केली, मात्र तेच आज हिंदू धर्माच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत। परंतु येथील जनता सुज्ञ असून तुमच्या यात भूल थापणं व बेगडी हिंदुत्वाला बळी पडणार नाही, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे प्रभाकर महाराज म्हसे यांनी केले आहे। राहुरी शहरात युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। 10 वर्षापासून मतदारसंघाने हाल सोसलेत। या काळात मतदारसंघाचा गटविकास खुंटलाय, परिसर मूलभूत विकासाला मुकला आणि नगर परिषद असूनही पिण्याचे पाणी 20 दिवसातून एकदा मिळत आहे। आता भाकरी फिरवण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपली उमेदवारी असल्याचं प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात घुले पाटील मोठी सभा व रॅली न घेता प्रत्यक्ष मतदारसंघातील गृहभेटींवर भर देत आहेत। विधानसभेच्या पारनेर मतदारसंघात अजित पवार यांच्या आदेशाने उमेदवारी मागे घेतलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत। 25-30 हजार गठ्ठा मतदान पाठीशी असणाऱ्या सुजित झावरे यांच्या समर्थकांना त्यांच्या आदेशाची सध्या प्रतीक्षा आहे। अजितदादांना शब्द दिलाय आणि तो मी पाळणार अशी भूमिका ते खासगीत मांडत आहेत, मात्र प्रत्यक्षात ते सक्रिय झालेले दिसून येत नाहीत। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच मला जाहीरपणे दाते सरांसोबत जावे लागेल असे ते खासगीत बोलत आहेत।
जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.